रोहित आर्यनं 17 मुलं आणि 2 व्यक्तींना ओलीस ठेवलं होतं। या सर्व मुलांची मेडिकल चाचणी करण्यात आली असून सर्व मुलं आता सुखरूप आहेत असं सांगण्यात येत आहे। थोड्याच वेळात या सर्व मुलांची पवई ठाण्यामध्ये त्यांचा जबाब नोंदवण्यात येणार आहे। सर्व मुलं सुखरूप आहेत, थोड्याच वेळात त्यांचा जबाब घेतला जाणार आहे। या सर्व मुलांना रोहित आर्यनं ओलीस ठेवलेलं होतं, डांबून ठेवलेलं होतं, त्यांची सुखरूप सुटका झाली आणि आता थोड्याच वेळात त्यांचा जबाब नोंदवून घेतला जाणार आहे। आणि याबाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी। रोहित आर्या या इस्माने 20 मुलांना, जवळपास 17 ते 20 मुलांना बंदिस्त केलं होतं आणि त्या बंदिस्त केल्यानंतर त्याच्या काही मागण्या होत्या सरकारच्या पुढे आणि त्या मागण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता, परंतु मुलांना किडनॅप करून हा प्रयत्न केला होता आणि त्या सर्व प्रयत्नाचा फलित म्हणून तिथे एक एन्काउंटर झालं। त्याच्यामध्ये रोहित आर्या यांचा मृत्यू झालेला आहे आणि मुलांना सुखरूप पोलिसांनी तिथून बाहेर काढण्यात आलेलं आहे। मुलं जी 17 मुलं होती ते या 7 हिल्स हॉस्पिटलमध्ये आता त्यांच्यावरती उपचार सुरू आहे, कारण की त्यांची एक रेग्युलर मेडिकल टेस्ट केली जात आहे। कारण त्यांच्यासमोर हा एन्काउंटर झाल्यामुळे ते मुलं घाबरले असतील, त्यामुळे त्यांचा एक मेडिकल टेस्ट करणं गरजेचं असतं। ती मेडिकल टेस्ट इथे सुरू आहे। काही वेळातच ही मेडिकल टेस्ट पूर्ण होईल। ह्या मेडिकल टेस्टसाठी बघू शकता कशा प्रकारे पोलिसांचा पूर्ण इथे बंदोबस्त आहे, कारण की जी 17 मुलं त्या किडनॅप केसमधलं बाहेर काढण्यात आली होती, बाहेर काढण्यात यश आलं होतं पोलिसांना। ती 17चे 17 मुलं ह्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, एक मेडिकल टेस्ट सुरू आहे आणि ही मेडिकल टेस्ट झाल्यानंतर त्या मुलांना पवई पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात येणार आहे। तिथे त्यांचा जबाब आहे तो नोंदवण्यात येणार आहे। नरेश कपिल राऊत, झी मीडिया, मुंबई।